गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत आहात ना? वेलकम टू माय चॅनल. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फिलिपिन्समध्ये लोकल मार्केट कसं असतं हे दाखवलं होतं. तिथे कुठल्या कुठल्या प्रकारच्या भाज्या मिळतात ते तुम्हाला दाखवल्या होत्या. तर तिथून आहे ना मी नारळ आणले होते 4. तर 2 नारळ मी कट करून आणले होते, फक्त फोडून आणले होते. तर ते ना मी उन्हामध्ये वाळवायला ठेवलेले आहेत, कारण मला ते सुकं खोबरं लागतं वाटणामध्ये रोजच्या भाजीला. तर त्याच्यामुळे आणि इथे ते रेडीमेड मिळत नाही सुकं खोबरं. त्यामुळे मग मी हा ओला नारळ आहे हा वाळवते उन्हामध्ये आणि मग तेच खोबरं मी वाटणामध्ये वापरते. आणि 2 नारळ हे फ्रेश होते, तर मग मी ते ग्रेटेड करून घेतलेले आहेत. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत दाखवलं होतं कसं ते मशीनमधनं ग्रेटेड कोकोनट काढून आपल्याला देतात. तर ते नारळाचा चव मला मिळाला आहे. तर त्यातलं निम्मा नारळाचा चव मी चटणी वगैरे ह्या गोष्टींसाठी ठेवलेला आहे. आणि एका नारळाची ना मी खोबऱ्याची बर्फी बनवणार आहे. ॲक्चुअली इथे ना आम्ही ज्या सिटीमध्ये राहतो तिथे इंडियन स्टोअर आहे, पण तिथे ना बेसिक गोष्टी मिळतात. मिठाई मिळत नाही आपल्यासारखी. तर तिथं बेसिक डाळ, तांदूळ किंवा कडधान्य, तूप अशा गोष्टी मिळतात. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर मिठाई जर आम्हाला खावीशी वाटली तर इथे कुठेही कसलाही ऑप्शन नाहीये केकशिवाय. तर मग आपले पारंपरिक पदार्थ जर खायचे असतील तर मग ते घरीच बनवावे लागतात. तर शक्यतो ना मी ट्राय करते की इथे ज्या लोकल गोष्टी मिळतात त्याच्यापासूनच वेगवेगळे पदार्थ बनवते. तर मनिलामध्ये जे इंडियन स्टोअर आहे ना तिथं मस्तपैकी मिठाईच्या दुकानाचं एक वेगळा सेक्शन आहे. तिथेही छान मिठाई मिळते. पण मग मनिला ही त्यांची कॅपिटल सिटी आणि ती माझ्या सिटीपासून 2 तासाच्या अंतरावर आहे. तर मग मला प्रत्येक वेळी तिथे जाऊन घेणं पॉसिबल होत नाही मिठाई. त्याच्यामुळे जर मुलांना कधी गोड खावंसं वाटलं, कधी आमच्या घरात गोड खावंसं वाटलं किंवा कोणी पाहुणे येणार असतील, तर मग मी घरीच ते मिठाई बनवण्याचा प्रयत्न करते. तर मग आज मी खोबऱ्याची बर्फी बनवणार आहे. तर ही बर्फी बनवायची पद्धत ही मी माझ्या सासूबाईंकडनं शिकलेली आहे. त्या ही खोबऱ्याची बर्फी बनवण्यात एक्सपर्ट आहेत. चला तर मग मी आता नारळाची बर्फी बनवायला घेतेय, तर तुमच्याबरोबर रेसिपी पण शेअर करते. चला तर मग. तर आहे ना मग हा माझा गॅस आहे. हा ऍक्च्युली गॅस कम ओव्हन आहे. इथे वरती गॅस आहे. हा 3 बर्नरचा गॅस आहे आणि खाली याच्यात ओव्हन आहे. इथे ना बटन्स आहेत आणि त्याच्यात ऍडजस्टमेंट आहेत. मग हे ऍडजस्टमेंट्स आपण करू शकतो टेम्परेचरसाठी. 2 बटन्स ओव्हनचे आहेत आणि हे गॅसचे आहेत. तर मग आहे ना हे इथपर्यंतच माझं किचन लिमिटेड आहे. ऍक्च्युली ते साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज जे आहेत ना त्याच्यामध्ये सेपरेट किचनची अशी कन्सेप्टच नाहीये. तर मग हे लोक आहे ना ड्रॉइंग रूम मध्येच एक सेक्शन देतात आणि तिथे फक्त एक कुकटॉप देतात आपल्याला. तर तिथे ना सेपरेट असं आपल्यासारखं किचन नसतं, जसं इंडियन किचन असतं तसं. त्याच्यामुळे मग हेच आमचं किचन आहे आणि इथेच मग जे काय आहे ते मी कुकिंग करते. तर मग नवीन नवीन मला थोडासा ऍडजस्टमेंटला प्रॉब्लेम झाला. जेव्हा मी व्हिएतनाम देशामध्ये होते तिथेही असंच होतं. ड्रॉइंग रूम होती आणि तिथंच एका साईडला फक्त त्यांनी एक छोटासा प्लॅटफॉर्म दिला होता आणि त्याच्यावर कुकटॉप दिला होता. तर इथे ओव्हन असतो, मायक्रोवेव्ह असतो किचनमध्ये, कारण हे लोक जास्त ग्रिल फूड आयटम जास्त खातात. तर सी फूड असू दे, श्रिम्प्स असू दे, हे लोक ग्रिल करतात आणि मग खातात. यांच्याकडे अशी फोडणी द्यायची पद्धत नाही आपल्यासाठी, तेलाची फोडणी देत नाहीत. त्यामुळे यांना जास्त गॅसवर आणि किचनमध्ये कामच नसतं. त्याच्यामुळे मग त्यांना ती छोटीशी स्पेस सफिशियंट असते. तर आपल्यासारखं एवढं परिपूर्ण स्वयंपाक ते लोक करत नाहीत. ब्रेड असतो त्यांच्या जेवणामध्ये आणि ब्रेडमध्ये त्यांचा असा वेगळ्या पद्धतीने एक पाव असतो आणि त्याच्यामध्ये ते पोर्कचं किंवा चिकनचं असं रिब ठेवतात आणि मग ते हॉटडॉग म्हणून देतात. तर मग हॉटडॉग असतो त्यांच्या जेवणामध्ये किंवा फिश असेल तर मग फिश ग्रिल करतात नुसतं आणि राईस असतो. फक्त जस्ट प्लेन व्हाईट राईस असतो. त्याच्यामध्ये ते लोक सॉल्ट सुद्धा ऍड नाही करत. आणि त्याच्यामध्ये तेलाचा अजिबात वापर करत नाही हे लोक जेवणामध्ये. तर त्यांचं फूड फार ब्लंट असतं. आपल्यासारखे मसाले वापरत नाही, आपल्यासारखी फोडणी देत नाही. त्यामुळे इथलं जेवण खूप ब्लंट असतं. आपल्याला ही टेस्ट डेव्हलप करायला खूप दिवस जातात. सो इट्स नॉट नॉर्मल फॉर अस टू हॅव दिस काइंड ऑफ फूड. तर ते फक्त जस्ट ब्लॅक पेपर टाकतात वरून आणि सॉल्ट फिशमध्ये असतं. राईसमध्ये तर तेवढंही नसतं. राईस फक्त प्लेन असतो. त्याच्यावर काही रस्सा वगैरे त्यांना लागतच नाही, आपल्यासारखी आमटी लागत नाही. त्याच्यामुळे त्यांचं जेवण पण बनवण्याची पद्धत एकदम इझी आहे, खाण्याची पण पद्धत इझी आहे. त्याच्यामुळे त्यांना किचन ही कन्सेप्टच माहीत नाही की हां एक सेपरेट किचनला आपण जागा देऊ शकतो घरामध्ये. त्यांना वाटतं 10-15 मिनिट्सचं काम आहे आणि तेवढ्यासाठी कशाला ती जागा वेस्ट करायची. तर ते ड्रॉइंग रूमच मोठी ठेवतात. आणि आपल्याकडे तर अशी पद्धत नाही. आपल्याकडे खूप सारा स्वयंपाक असतो. त्याच्यामुळे आपल्याला किचनची गरज लागते. हां, स्टोअर रूम त्यांनी मला सेपरेट दिलेली आहे किचनसाठी. पण हा हे हे एवढं प्लॅटफॉर्म आणि हे कुकटॉप एवढंच माझं किचन आहे.
आणि अजून एक सांगायचं म्हणजे इथल्या लोकांना मग इंडियन फूड खूप आवडतं, कारण आपल्या जेवणामध्ये तेलाचा समावेश असतो, तुपाचा समावेश असतो, फोडणी असते, मसाले असतात. त्याच्यामुळे मग या लोकांना ते जेवण आवडतं. पण त्यांच्या रेग्युलर डाएटमध्ये हे असं फूड नसतं. तर बऱ्याच लोकांना मी टेस्ट करायला दिलेलं आहे. इथेही व्हिएतनामला सुद्धा वेगवेगळ्या देशातल्या लोकांनी माझ्या हातचं जेवण जेवलेलं आहे आणि सगळ्यांना हे इंडियन फूड खूप आवडतं. त्याच्यामुळे मग इंडियन रेस्टॉरंटचं फूड इथे खूप महाग आहे. आणि इंडियन रेस्टॉरंटमध्ये जरी गेलं तरी सुद्धा फक्त इंडियन्स नसतात तिथे. तर हे लोक सुद्धा बऱ्याच वेळा जातात तिथलं फूड ट्राय करायला. हा, त्यांना थोडंसं स्पायसी वाटतं, तर ते मग ते तसं ऑर्डर देताना सांगतात की वी वॉन्ट लेस स्पायसी फूड. पण जर कमी तिखटाचं बनवलं तर ते लोक एकदम आनंदाने जेवतात इंडियन फूड. त्याच्यामुळे मग इंडियन फूड कुठल्याही बाहेरच्या देशामध्ये हे महागच मिळतं. तर मग आम्ही कुठल्याही बाहेरच्या सिटीमध्ये फिरायला गेलो कधी, तर तिथं इंडियन रेस्टॉरंट असेल तर ते जेवण आम्हाला खूप महाग वाटतं. कारण इथले लोकल फूड जरी ट्राय केलं ना तरी रोज रोज तेच खाऊन कंटाळा येतो. शेवटी आपलं जेवण ते आपलं जेवण असतं. त्याच्यामुळे आम्हाला इंडियन खावंसंच वाटतं. आणि मग ते थोडंसं आम्हाला एक्सपेन्सिव्ह वाटतं इथे. मी इथे फिलिपिन्सला यायच्या आधी योगेश जेव्हा इथे आले होते फिलिपिन्सला, तर ते 7 महिने इथे एकटे राहिले होते. आणि मग त्यांच्या खाण्याची बरीच आबाळ झाली. इथे त्यांना लोकल फूड काही सहन होईना. कुठल्याही देशात गेल्यानंतर तिथलं फूड अडॅप्ट होईपर्यंत थोडासा वेळ लागतो. तर घरी जरी जेवण बनवायचं म्हटलं तरी एवढा वेळ नसतो. साईटवर काम करणं इतकं इझी नाहीये. तर दिवसातले 12-13 तास तुम्ही ऑफिसमध्येच काम करता, साईटवर असता आणि ती धावपळ असते खूप सारी. त्याच्यामुळे मग घरी येऊन परत जेवण बनवण्याची कपॅसिटीच नसते. तरी वरण भात वगैरे, खिचडी भात बनवण्याचा त्यांनी ट्राय केला, पण तरी ते खूप डिफिकल्ट होत होतं. आणि ऑफिस खूप लवकर असतं. सकाळी 5:45 वाजता ड्रायव्हर घ्यायला आलेला असतो त्यांना. त्याच्यामुळे मग त्यांनी आहे ना नंतर टिफिन लावला एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये. तर ते टिफिन यायचं ना, त्याचे एका वेळेसचे पैसे होते 500 ते ₹525 त्यांचा टिफिन जायचा आहे. त्याच्यामध्ये त्या एका वेळेचं जेवण असायचं, 2 चपाती असायची आणि 1 रस्सा भाजी असायची, जी एका दिवशी छोले आणि एका दिवशी राजमा, अशा 2च ऑप्शन्स होते त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये सुकी भाजी असायची एक, जी पण त्यांची इथली लोकल भाजी असते ती सुकी भाजी बनवून द्यायची, आणि राईस तर लोकलच होता. तर फक्त चपाती आणि रस्सा भाजीसाठी एवढे 500 ₹525 त्यांना द्यावे लागायचे. आणि कारण इंडियन ह्या नावाखालीच ते लोक जास्त पैसे घेतात. तर आपल्यासारखी रस्सा भाजी बनवण्यासाठी ते वाटण वगैरे तर लावतच नाहीत करी, कुठल्याही करीला. तर ते टोमॅटो पेस्ट जास्त करून वापरतात त्याच्यामध्ये. ओनियन पेस्ट, टोमॅटो पेस्ट वापरली की झालं. तर ही जी आपल्या जेवणाची चव आहे, आपल्या घरच्या जेवणाची चव आहे, ही जर तुम्ही एकटे बाहेर राहायला आलात बाहेर देशात तर ती 100% जाणवते. आणि फॅमिली असेल बरोबर तर मग काही प्रॉब्लेम येत नाही. पण कोणी एकटा माणूस जर बाहेर जॉब निमित्त, शिक्षणानिमित्त कोणी मुलगा बाहेर देशात गेला तर त्याला 100% ही आपल्या घरच्या जेवणाची किंमत ही जाणवते. बाहेर इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलं तरी आपल्या घरच्यासारखं जेवण तिथे मिळत नाही. खूप सारे ॲडजस्टमेंट्स तिथे करायला लागतात. चला तर मग आता आपण बर्फी बनवायला घेऊयात. तर हे बघा, मी हा साधारणतः एका नारळाचा चव घेतलेला आहे आणि ह्याच्यात निम्मीच मी साखर घेतलेली आहे. आणि इथे जायफळ पावडर आणि विलायची पावडर आहे, हे मी वापरणार आहे. तर मग अशी सिंपल पद्धतीने बर्फी मी बनवण्याचा प्रयत्न करेन. मी बंद गॅसवर ठेवलेली आहे कढई आणि तूप घालते थोडंसं. तूप घातल्यावर आहे ना मी थोडासा नारळाचा चव आधी परतून घेणार आहे. आता नारळ परतून झालेला आहे. आता मी त्याच्यात साखर घालेल. तर आता याचा एक गोळा होत आलेला आहे, म्हणून मी याच्यात आहे ना वेलची पूड घालते. बघा, एक छोटीशी गोळी छान होती याची. मला तरी वाटतं आता मिश्रण तयार झालेलं दिसतंय. चला तर मी काढून घेते आता मिश्रण. तर आता मी बर्फी सेट करायला ठेवलेली आहे. आता ही सेट झाल्यानंतर मग त्याचे पीसेस करेन आणि मग तुम्हाला दाखवेन. तर बर्फी झालेली आहे. आणि जेव्हा बर्फी बनवत होते तेव्हा शर्वीला कळलं होतं की काहीतरी गोड पदार्थ बनवतीये. त्याला गोड खूप आवडतं. तर मग ती गरम असतानाच मी थोडीशी कट केली, कारण त्याला कंट्रोलच होत नव्हता. आणि मग आता कट करून मग मी आधी देवाला नैवेद्य दाखवते आणि मग शर्वीला खायला देते.
शर्विल हे घे बर्फी. चांगली झाली आहे खरंच. गोड झाली. डिड यू लाईक इट? हे बघा, तर साधारणतः 3 कप मी नारळाचा चव घेतलेल्या, त्याच्या एवढ्या बर्फ्या झालेल्या आहेत. आता त्या मी व्यवस्थित पॅक करून ठेवून देते. तर मग काल मी तुम्हाला मार्केटमध्ये सांगितलं होतं की इथं जी वांगे मिळतात त्याची मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर इथं अशी लांबडी वांगे मिळतात, एग प्लांट. तर मग मी याचे ना असे बारीक तुकडे करून याच्यामध्ये बटाटा घालून जी आपण सुकी भाजी करतो ना वांग बटाट्याची, ती भाजी पण करते. पण मग इथे ना लिमिटेड भाज्या असतात आणि मग एकच पद्धतीनं भाज्या करून करून मग त्या आठवड्यातनं 2 वेळा करायला लागतात आणि मग कंटाळा येतो तेच तेच पदार्थ खाऊन. मग मी एकाच भाजीची आहे ना 2-3 वेगवेगळ्या पद्धतीनं भाजी बनवते. मग वेगवेगळ्या रेसिपीज पण खाता येतात आणि मग कंटाळा येत नाही. तर ना याची मी मग फ्राय करून पण भाजी करते, रवा फ्राय. तर आपण फिश फ्राय कसा करतो की रव्याचं कोटिंग करून फ्राय करतो, किंवा मग सुरण पण या पद्धतीनं करतात काही लोक, की सुरण पाण्यात उकडून मग त्याचे जे काप असतात ते रव्यात घोळवून त्याचा सुरण फ्राय करतात. तसंच मग मी हे वांग फ्राय करते. तर हे ना आतमधनं खूप असं सॉफ्ट असतं, त्याच्यामुळे हे फ्राय केलं ना की सेम फिश सारखंच लागतं. म्हणजे आपण ह्याला व्हेज फिश फ्राय म्हणू शकतो. तर मी जेव्हा योगेशला टिफिनला देते हे, तेव्हा मग त्यांच्या कलिग्सला कळतच नाही की फिश आणलाय नक्की का म्हणजे वांग आहे हे तर कोणी ओळखू शकलं नव्हतं पहिल्यांदा. तर इतकं छान होतं हे, वांग्याची टेस्ट लागत नाही आतमधल्या, छानपैकी आपण फिश खातोय असंच वाटतं. तर चला, तर मग आपण आता बनवायला घेऊया ते. चला, तर मग आता मी हे कट करून घेते. याचे ना मी असे पातळ स्लाइसेस करते. असं एवढं आहे ना पातळ पातळ स्लाइसेस करायचे, म्हणजे मग ते लवकर शिजतात. तर आहे ना हे सगळे काप मी असे एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. आता ना मी ह्याला थोडंसं तिखट, मीठ आणि हळद लावून ठेवणार आहे. हे बघा, आपण फिशला कसं करतो फिश फ्राय करताना तसंच मी करते. थोडं मीठ घेतलं, थोडी त्याच्यावर हळद भुरभुरली आहे, आणि ना माझा घरचा घरगुती मसाला आहे, हा काळा मसाला आहे माझा, जो मी वर्षभराच्या साठवणीचा करते. मी स्वतः बनवत नाही मसाला, हा माझ्या नणंदबाईंनी दिलेला आहे मला. माझ्या चुलत नणंदबाई आहेत सारिकाताई घुले, तर त्या मसाला करतात दरवर्षी घरी, तर त्यांनी मला दिलेला इकडे येताना. तर मग हाच मी वापरते वर्षभर. आणि आता हाच मसाला मी ह्याच्यात टाकणार आहे. आणि ना मी आता ह्याला चांगलं चोळून घेणार आहे या वांग्याच्या कापला. हे व्यवस्थित मिक्स झालं ना की मग त्याची चव छान लागते. हे बघा, छान असा सगळ्याला मसाला चोळून झालेला आहे सगळ्या वांग्याच्या कापला. आणि इथे आहे ना मी रवा घेतलेला आहे, हा बारीक रवा आहे. या रव्यामध्ये पण मी थोडंसं तिखट, मीठ आणि हळद टाकलेली आहे चवीसाठी. हे बघा, मी मिक्स करते आता या रव्यामध्ये. आणि आहे ना आता हे मी एक एक वांग्याचे काप घेणार, रव्यामध्ये घोळवणार आणि शॅलो फ्राय करणार आहे. जसं आपण फिशला करतो सेम प्रोसेस आहे. फक्त फिशला आहे ना मी आलं लसूण पेस्ट पण वापरते, कारण फिश हा जाड असतो. आलं लसूण पेस्ट त्याच्यावर अशी धरून राहते, तो थोडा ओलसर पण असतो त्याच्यामुळे. तर हे वांग आहे ना हे असं एवढं ओलसर नाही, हे ड्राय असतं, त्याच्यामुळे ह्याच्यावर आहे ना आलं लसूण पेस्ट एवढी टिकणार नाही. आणि असे ह्याचे खूप पातळ काप केलेले आहेत, त्याच्यामुळे मग याला हे तिखट मीठ लावलं तरी बास होऊन जातं. आणि याची चव खूप छान लागते. एकदम असं शिजल्यानंतर आतमधनं एकदम मऊ होतं, जसं की आपण सुरण फ्राय वगैरे कसं खातो तसं एकदम मऊ वांग लागतं. आणि वरून एकदम क्रिस्पी होतं रव्यामुळे, त्याच्यामुळे त्याची चव छान लागते. आणि काही जण फक्त वांग्यालाच तिखट, हळद, मीठ लावतात आणि रवा नुसताच घेतात, पण मग वरचं आवरण हे रव्याचं असतं आणि मग त्यालाच टेस्ट नसेल तर ते चांगलं लागणार नाही. म्हणून मी दोन्हीत मिक्स करते, तिखट, हळद, मीठ हे मी दोन्हीमध्ये मिक्स करते. हे बघा, अगदी 2 चमचेच तेल घेतलेलं आहे मी शॅलो फ्राय करण्यासाठी, जास्त तेलाचीही गरज नाही. आणि हे ना असं रव्यात घोळवून जस्ट ठेवायचे. हे बघा, याला काहीच दुसरं करण्याची गरज नाहीये. ते रव्याचं कोटिंग आलं की ते छान आपोआप क्रिस्पी होतात.
आणि असं काही नाही फ्राय करायचे म्हणजे खूप तेल लागतं किंवा डीप फ्रायच केलं पाहिजे तरच टेस्ट लागते. अगदी 2 चमचे तेलामध्ये सुद्धा खूप छान होतात हे काप, वांग्याचे काप. आता असंच मी ना त्याला 2-3 मिनिटं शिजवून घेईल आणि मग ते पलटी करेल. तर मग याच्यात मी कधी कधी चाट मसाला घालते थोडंसं वेगळ्या फ्लेवरसाठी, धने जिरे पावडर पण घालते कधी कधी वांग्याच्या कापला लावते. पण आता चाट मसाला माझ्याकडे संपलेला आहे, नाहीतर मग थोडासा टँगी फ्लेवर देण्यासाठी मी चाट मसाला त्याच्यामध्ये वापरते. पण माझा असा अनुभव आहे की जास्त मसाले पण वापरण्याची गरज नाहीये. आपला साधा घरगुती काळा मसाला आणि मीठ असेल ना तरी सुद्धा हे भाजी छान होते. खूप पातळ काप असल्यामुळे ना ते लगेच शिजतात, त्यामुळे 2 मिनिटांत लगेच पलटी करावं लागतं. हे बघा आता हे छान ब्राऊन झालेले आहेत, असे दोन्हीकडून ब्राऊन करून घ्यायचे. तर आता हे छान दोन्हीकडनं खरपूस भाजले गेलेले आहेत. आता मी ह्याला काढून घेते आणि दुसरी बॅच करून घेते. हे बघा तर हे असे क्रिस्पी वांग्याचे काप तयार आहेत. तर आहे ना मी हे मोस्टली असे साईड डिश म्हणून बनवते संध्याकाळच्या जेवणाला. तर मग संध्याकाळी जेवणाला फोडणीचं वरण भात आणि मग त्याच्याबरोबर हे वांग्याचे काप खायला खूप छान लागतात क्रिस्पी. हे इतके क्रिस्पी लागतात ना की माझी मुलं अशी जाता येताच हे खाऊन टाकतात. म्हणजे अगदी भाजी म्हणून त्याच्याकडे बघतच नाही. तर मुलं असं जाता येता खेळता खेळता असे 2-3 वांग्याचे काप तर असेच फस्त करून टाकतात. तर कालच्या व्हिडिओत आहे ना मी मार्केटमधनं काय काय वस्तू आणल्या ते तुम्हाला दाखवलं. आजच्या व्हिडिओमध्ये मी त्याच्या काय रेसिपीज केल्या ते शेअर केलेले आहेत. तर माझं कुठलंही असं रेसिपीचं किंवा कुकिंगचं चॅनल नाही आहे. ॲक्च्युली आय एम नॉट एक्सपर्ट इन कुकिंग. पण मग आम्हाला ज्या अवेलेबल गोष्टी आहेत इथे त्या गोष्टीतनंच आम्हाला कसं चांगल्यातल्या चांगल्या रेसिपीज करता येतात हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर इंडियामध्ये माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी, माझ्या रिलेटिव्स भरपूर सुगरणी आहेत आणि खूप छान छान पदार्थ करतात, माझ्यापेक्षा खूप चांगले करतात. पण मग इथे मला सगळ्या गोष्टी अवेलेबल नसतात. तर ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यातनं आम्ही कशी चांगल्यातल्या चांगली रेसिपीज करू किंवा घरच्यांना काही गोड खावंसं वाटलं तर ज्या काही लोकल वस्तू आहेत त्या वापरून आम्ही त्यातनं काय गोड पदार्थ करू शकू किंवा काही चमचमीत पदार्थ करू शकू ह्याचा आमचा सारखा अभ्यास चालू असतो. तर हा जो प्रॉब्लेम आहे ना हा UK मध्ये, US मध्ये किंवा कॅनडामध्ये वगैरे राहणाऱ्या लोकांना येत नाही, कारण तिथे खूप इंडियन्स ऑलरेडी सेटल झालेले आहेत आणि मग तिथे इंडियन स्टोअर्सही खूप आहेत. इंडियन भाज्या खूप मिळतात त्या स्टोअर्समध्ये आणि सगळ्या इंडियन भाज्या, सगळ्या इंडियन आयटम्स मिळतात तिथे. त्यामुळे तिथे शक्यतो हा प्रॉब्लेम येत नाही. पण साऊथ ईस्ट एशियामध्ये हा थोडासा प्रॉब्लेम जाणवतो. जसं मी व्हिएतनामला होते तिथेही आम्हाला आमचं इंडियन स्टोअरच माझ्या घरापासून 4 तासाच्या अंतरावर होतं. त्यामुळे गव्हाचं पीठ जरी संपलं असेल तरी सुद्धा ते आणायला आम्हाला 4 तासाच्या अंतरावर जावं लागायचं गाडीने आणि मग ते पीठ मिळायचं. त्यामुळे आपल्या स्वयंपाकात लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची किंमत मला चांगलीच कळून चुकलेली आता. आणि मग फिलिपिन्समध्ये सुद्धा असं आहे की इथे इंडियन स्टोअर आहे पण सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल नसतात. म्हणजे समजा आता आपण स्वयंपाकामध्ये एव्हरेस्ट कंपनीचा मसाला वापरत असू तर मला असं इथे म्हणताच येत नाही की नाही मला एव्हरेस्टचाच मसाला हवा आहे किंवा मला या ब्रँडचंच हेच लागतं असं म्हणता येत नाही. कुठला ब्रँड कधी अवेलेबल असेल हे सांगताच येत नाही. ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याच वापराव्या लागतात. आणि त्यामुळे मला कुकिंग करताना अशी सवय झाली आहे की एखादी गोष्ट नसली तरी सुद्धा मला काही फरक नाही पडत, ती गोष्ट मी स्किप करते आणि त्याशिवाय मी स्वयंपाक करते. तर असं बऱ्याच जणींचं असतं आपल्याकडे की नाही माझा स्वयंपाक एकदम चांगला होतो, मी 1 नंबर सुगरण आहे, पण मग मला ह्या गोष्टी अशाच झालेल्या पाहिजेत, ह्या गोष्टी ह्याच ब्रँडच्या लागतात. आता आम्ही बाहेर राहिल्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी कळतात की असं करून चालत नाही. आपल्याकडे जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याचा यूज करून त्याच्यातनं चांगल्यात चांगलं आउटकम, जास्तीत जास्त आउटकम आपल्याला कसं काढता येईल ह्याचा आमचा सारखा अभ्यास चालू असतो. तर आम्ही ज्या फॅमिलीज बाहेर राहतो ना तर आमचा हा सारखा अभ्यास चालू असतो की आपण आता हे आयटम्स इथे लोकली अवेलेबल आहेत किंवा हे आयटम्स मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत, आपल्याला ते लवकर घरी आणता येतील. तर त्यापासून आपण कुठली चांगली रेसिपी करू शकू किंवा त्यापासून कुठल्या कुठल्या रेसिपीज आहेत याचा अभ्यास चालू असतो यूट्यूबवर. तर बाहेर राहणं इतकंही सोपं नाही आहे जेवढं आपल्याला इंडियामध्ये वाटतं. तर आपल्याला इंडियामध्ये राहून जे वाटतं की बाहेर राहण्यात खूप मजा आहे, खूप सुख आहे, असं काहीही नाही आहे. तर इथे आम्हाला ह्या गोष्टींसाठी खूप स्ट्रगल करावा लागतो. खूप बेसिक गोष्टींसाठी स्ट्रगल करावा लागतो. आता इंडियामध्ये मी जेव्हा होते तेव्हा आम्ही सॅटर्डे, संडे अशा दिवशी आम्ही भेळ, पाणीपुरी या गोष्टी खायचो ज्या मला आवडतात. पण त्या इथे अवेलेबल नाही तर त्या गोष्टींची आता मला उणीव जाणवते.
तर परवा इंडियन स्टोअरमध्ये मला पाणीपुरीच्या पुरींचं पॅकेट मिळालेलं आहे, ज्या ड्राईड पुरी आहेत आणि त्या फ्राय करायच्या घरी येऊन आणि मग त्याच्यापासून आपण पाणीपुरी बनवू शकतो. तर तोही मी आता ट्राय करणार आहे. इथे पुदिना मिळत नाही, त्यामुळे तिखट पाणी करताना मला फक्त लसूण आणि मिरची, आलं ह्या गोष्टींचाच वापर करावा लागेल. तर मग अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. लकीली इथे चिंच मिळते, त्यामुळे चिंचेचं पाणी मी घरी बनवू शकते. तर मग असंच इंडियन स्टोअरमध्ये एखादी नवीन गोष्ट दिसली आम्हाला तर आम्हाला इतका आनंद होतो. आता गेले 2-3 महिन्यांपासून तिथे गुळच मला मिळत नव्हता आणि मला अचानक एके दिवशी जॅगरी पावडर मिळाली. जर मी इंडियात असते तर मी ती जॅगरी पावडर कधीच वापरली नसती. मला जॅगरी पावडरचा स्मेलच आवडत नाही. पण इथे गुळ नाही तर गुळाची पावडर तरी मिळाली, त्यामुळे मला अति आनंद झाला आणि मी ते घरी घेऊन आलेली आहे. तर मग अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आनंद मानला पाहिजे. आपण जास्त चुजी नाही राहिलं पाहिजे. हे बाहेर राहून इथे आम्हाला शिकायला चांगलंच मिळालं. आपण पण अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद शोधत राहायला पाहिजे आणि आपलं आयुष्य जगलं पाहिजे. आयुष्यात जास्त चुजी राहून चालत नाही. मला ही गोष्ट अशीच पाहिजे, तशीच पाहिजे. तर हा स्वभाव माझाही होता आधी. पण जसं मी आता घराच्या बाहेर पडले, आपल्या देशाच्या बाहेर पडले, जसं बाहेरच्या जगात वावरायला लागले, तेव्हा कळलं की फार चुजी असून चालत नाही. आपल्या समोरची परिस्थिती आलेली आहे, त्याला आपल्याला तोंड देता आलं पाहिजे आणि द्यावंच लागतं. काही चॅलेंजेस ॲक्सेप्ट करावे लागतात. तर मग इथे राहून आम्ही हे चॅलेंजेस कसे ॲक्सेप्ट करतो, तर हे दाखवण्यासाठी मी या रेसिपीज दाखवते. रेसिपीज बऱ्याच जणांना माहीत असतील. ही खूप कॉमन रेसिपी आहे, खूप छोटीशी गोष्ट असेल तुमच्यासाठी, पण आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद साजरा करण्यासाठी आम्हाला इथे कुठे भेळ पाणीपुरीची गाडी नाहीये. तर मग हे असे घरी वांग्याचे काप फ्राय करूनच आम्हाला हा आनंद सेलिब्रेट करावा लागतो. चमचमीत खाण्याची इच्छा झाली तसं घरच्या घरीच काहीतरी छोटंसं सेलिब्रेशन करावं लागतं. तर मग आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय एव्हरीवन.